सोलापूर जिल्ह्यातले एक पालक आहेत. त्यांनी नवीन त्यांचा एक उत्पन्नाचा दाखला काढलेला आहे. तो दाखला आम्हाला पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल जाणवलेले आहेत. म्हणजे जे काही जुने उत्पन्नाचे दाखले महाराष्ट्र शासनामार्फत दिले जायचे आणि आता यांना मिळालेला जो काही दाखला आहे याच्यामध्ये थोडेफार बदल झालेले पाहायला मिळतात. तुम्ही नवीन उत्पन्नाचा दाखला काढला असेल आणि तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये हा बदल झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नेमका उत्पन्नाच्या दाखल्याच्या फॉर्मॅटमध्ये काय बदल झालेला आहे हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल. नीट यूजीचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनल मार्फत मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे नीट यूजी 2026 उत्पन्नाचा दाखला, नवीन बदल आणि वस्तुस्थिती. याविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत की उत्पन्नाच्या दाखल्याचे जे काही फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये काही थोडेफार चेंजेस झालेले आहेत. ते चेंजेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. उत्पन्नाचा दाखला कोणाला लागतं? SC आणि ST कॅटेगरी वगळता बाकी इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर स्कॉलरशिपचे बेनिफिट घ्यायचे आहेत. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. 8 लाख उत्पन्नाची मर्यादा सध्या महाराष्ट्र शासनाची आहे. तर त्यामुळं SC आणि ST कॅटेगरीला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही, परंतु बाकी जे प्रवर्ग आहेत त्यांना उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी सादर करावा लागतो स्कॉलरशिपचे बेनिफिट घेण्यासाठी. तर उत्पन्नाचा दाखला आत्ता जो आहे 1 एप्रिल 2026 नंतर विद्यार्थ्यांना काढावा लागतो, जे नीट यूजी 2026 देणार आहेत आणि त्यानंतर ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत. तर यावर्षी जो काही उत्पन्नाचा दाखला महाराष्ट्र शासनामार्फत दिला जातोय त्याच्यामध्ये काही बदल झालेत का हे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी नीट यूजी 2026च्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्याचा ऍडमिशनचा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचं फायनल ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आपण या पेड काउन्सिलिंग मार्फत विद्यार्थ्यांना करत असतो. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या स्क्रीनवर आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ कॅटेगरी वाईज एकाच ठिकाणी पाहायचे, शासनाचे महत्त्वपूर्ण GR असतील, सूचना असतील, परिपत्रक असतील, त्याचबरोबर अशाच व्हिडिओ सिरीज असतील एकाच ठिकाणी पाहायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं कट ऑफ मंत्र आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण अपडेटेड डाटा आपण या कट ऑफ मंत्र ॲपमध्ये विद्यार्थ्यांना देणार आहोत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सध्या पालकांमध्ये संभ्रम काय आहे? उत्पन्नाच्या दाखल्यातील नवीन बदल. 2026च्या ऍडमिशनसाठी काढलेल्या काही नवीन दाखल्यांवर उजव्या बाजूला अर्जदाराचा म्हणजेच पालकाचा प्रिंटेड फोटो पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा मागच्या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला आहे एका विद्यार्थ्याचा आणि यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील एका पॅरेंटनी काढलेला हा उत्पन्नाचा दाखला आहे. मागच्या वर्षी उत्पन्नाच्या दाखल्यावर पॅरेंटचा फोटो जो आहे तो कुठेही प्रिंट झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे इथे अर्जदार जो आहे म्हणजे पॅरेंट आहे याचा फोटो या उत्पन्नाच्या दाखल्यावर पाहायला मिळत नाही. परंतु जो काही नवीन दाखला आहे, हा जो काही नवीन दाखला आहे या साईडचा तो 10 एप्रिल 2026 रोजी काढलेला आहे. इथे जावक क्रमांक, या ठिकाणी दिनांक आणि या ठिकाणी मात्र त्या पालकाचा किंवा त्या अर्जदाराचा ज्यांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे त्यांचा फोटो आलेला आहे. हा एक मोठा बदल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर या ठिकाणी उत्पन्न लिहिलेलं आहे ते संपूर्ण 1 वर्षाचं उत्पन्न, यांनी 1 वर्षाचा दाखला काढलेला आहे. ते उत्पन्न किती आहे ते लिहिलेलं आहे आणि खाली जर बघितलं तर यांना शैक्षणिक कारणासाठी या कामासाठी हा उत्पन्नाचा दाखला देण्यात येत आहे. तसेच यांनी कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात येत आहे. अशा प्रकारची लाईन लिहिलेली आहे. या ठिकाणी मात्र जो काही नवीन दाखला आहे, सदरचा दाखला श्री इथे त्यांचं नाव आहे यांना देण्यात येत आहे. हे प्रमाणपत्र 31 मार्च 2027 पर्यंत वैध राहील. म्हणजे इथे कारण सुद्धा या नवीन दाखल्यावर लिहिण्यात आलेलं आहे. जुन्या दाखल्यावर या ठिकाणी कारण लिहिण्यात आलेलं आहे शैक्षणिक कारणासाठी. अशा प्रकारे थोडासा बदल म्हणजे अर्जदाराचा फोटो आणि या ठिकाणी कारण त्यांनी काढून टाकलेला आहे. इकडे अर्जदाराचा फोटो नव्हता आणि कारण होता. अशा प्रकारचा थोडासा बदल या ठिकाणी झालेला आहे. आणि शेवटी एक लाईन त्यांनी लिहिली आहे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार डिजिटल स्वाक्षरी असणारा हा दस्तावेज
कायदेशीररित्या वैध आहे, म्हणजे हा दाखला जो आहे तो वैध ठरवण्यात आलेला आहे. आणि हाही दाखला जो आहे हा सुद्धा कायदेशीररित्या वैध असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. 2 दाखल्यांचे 2 फॉर्मॅट आहेत. मात्र काही दाखल्यांवर फोटो आहे तर काहीवर फोटो नाही. आता काही पॅरेंटचे दाखले जे येतात त्याच्यावर फोटो नसल्याचं सुद्धा काही पॅरेंटचा म्हणणं आहे. त्यामुळे दाखल्यावर फोटो सक्तीचा आहे का असा प्रश्न अनेक पालक विचारत आहेत आणि त्यांच्यात मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. दोन्ही प्रकारचे दाखले आहेत. हा जुना आहे मागच्या वर्षीचा, हा नवीन आहे. त्याच्यानंतर खरी परिस्थिती काय? तांत्रिक बदल महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या तहसील कार्यालयांच्या आणि महाई सेवा केंद्राच्या सॉफ्टवेअर फॉर्मॅटनुसार यामध्ये केवळ तांत्रिक बदल असू शकतो. महाराष्ट्र राज्यामधले जे काही जिल्हावाईज सेतू केंद्र आहेत त्याच्यामधल्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा प्रत्येक तहसील कार्यालयाचा वेगवेगळा फॉर्मॅट कदाचित त्या ठिकाणी असू शकतो. आपल्याकडे जो दाखला मिळाला आहे त्याच्यावर तहसीलदाराची डिजिटल स्वाक्षरी असेल तर कशाही पद्धतीचा तुमचा दाखला असेल तर तो त्या ठिकाणी ऍडमिशनला वैध ठरणार आहे. अधिकृत नियम स्टेट सीईटी सेलकडून ऍडमिशन प्रक्रियेची अधिकृत माहिती पुस्तिका इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यावरच याबाबतचा अंतिम निर्णय जो काही आहे नियम आहे तो स्पष्ट होईल की फोटो अर्जदाराचा असावा नसावा हे आपल्याला सीईटी सेलचे इन्फॉर्मेशन ब्रोशर ऍडमिशन प्रोसेसच्या एक 10-15 दिवस आधी येत असतं. त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी कळेल. अपडेट्सकडे लक्ष ठेवा. जर तुमच्या नवीन दाखल्यावर फोटो नसेल तरी सध्या घाबरून जाण्याची गरज नाही, पण नवीन अपडेटसाठी नक्की आपल्याला या गोष्टीवर लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. प्रवेशासाठी सक्तीचे नियम कोणते आहेत? फोटो हा एक सेकंडरी पार्ट झाला, परंतु तुमचा दाखला कसा असावा याविषयी काही सक्तीचे नियम आहेत. ते आहेत, नवीन आर्थिक वर्षाचा तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे. तुमचा दाखला 1 एप्रिल 2026 नंतरच काढलेला असणे सक्तीचे आहे. त्याआधीचा दाखला त्या ठिकाणी चालणार नाही. डिजिटल स्वाक्षरी, त्यावर तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांची डिजिटल स्वाक्षरी असणे गरजेचं आहे. डिजिटल स्वाक्षरी म्हणजे या ठिकाणी टिक असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण जेव्हा दाखले काढतो या ठिकाणी ग्रीन टिक आलेली आहे. दोन्ही दाखल्यांवर तुम्ही पाहू शकता. बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा दाखले काढतो त्याच्यावर जेव्हा पहिल्यांदा त्याची प्रिंट आपल्याला सेतू केंद्रातून किंवा कुठूनही अप्लाय केली तिथून मिळाल्यानंतर या डिजिटल स्वाक्षरीऐवजी या ठिकाणी क्वेश्चन मार्क असतो. तर असा क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी चालणार नाही. जर क्वेश्चन मार्क असेल तर पुन्हा एकदा दाखला आपला रिडाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 दिवसांनी व्हेरीफाईड झालेला दाखला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर डिजिटल स्वाक्षरी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे ऍडमिशनसाठी. त्याच्यानंतर सत्याची पडताळणी व्हेरिफिकेशन. ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी दाखल्यावर बारकोड किंवा QR कोड आणि प्रमाणपत्र क्रमांक अत्यंत स्पष्ट असावा. त्या 3 अटी पूर्ण असेल तर तुमचा त्या ठिकाणी दाखला वैध ठरणार आहे. या ठिकाणी आता दाखल्यांवर बारकोड सुद्धा दिलेले आहेत. हे डिजिटल दाखले आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर बारकोड सुद्धा पाहायला मिळतात. या ठिकाणी पाहू शकता नवीन जो दाखला आहे आत्ता आलेला त्याच्यावर या ठिकाणी खाली इथे QR कोड दिलेला आहे आणि या ठिकाणी त्या बारकोड नंबर या ठिकाणी दिलेला आहे. जो मागच्या वर्षीचा एका विद्यार्थ्याचा दाखला होता त्यांचा QR कोड या ठिकाणी वरी अशा आडव्या पट्टीमध्ये होता आणि या ठिकाणी याच्या खालीच छोट्या छोट्या अक्षरात त्याचा बारकोड नंबर दिलेला होता. तर अशा प्रकारचे 2 दाखले आहेत. तुम्ही जर उत्पन्नाचा दाखला काढला असेल, तुम्हाला कुठल्या प्रकारचा दाखला त्या ठिकाणी मिळालेला आहे हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील इतर विद्यार्थ्यांना होईल की आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे दाखले मिळत आहेत का ज्याच्यावर अर्जदाराचा फोटो आहे हे सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कळणार आहे. याविषयी जे काही महत्त्वाचे अपडेट्स येतील ते आपल्या YouTube चॅनल मार्फत आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत. प्रवेशाच्या तयारीसाठी पुढचे पाऊल, तुमचा सध्याचा उत्पन्नाचा दाखला 1 एप्रिल 2026 नंतरचा आहे का ते आजच तपासून घ्या. जर नवीन दाखला नसेल तर त्वरित काढून घ्या आणि दाखल्यावर मागील स्लाइडमधील 3 अटी पूर्ण होत आहेत का याची खात्री करा. संपर्कात राहा. फोटोच्या संदर्भात येणाऱ्या कोणत्याही नवीन आणि अधिकृत अपडेटसाठी आमच्याशी संपर्कात राहा. जो काही दाखल्यावरचा फोटो आहे त्याच्याविषयीची डिटेल माहिती आपण घेत आहोत. त्याविषयी जे काही अपडेट आपल्याकडे येईल ते आपण YouTube चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.